नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत आहेत आजचा एपिसोडच्या सुरुवातीला इथे आईला टेन्शन आलंय सही करताना. ते बघून स्वीटी जवळ येऊन हाक मारते. तेव्हा त्या सांगतात, स्वीटी तुम सही करो इधर. तर स्वीटी सही करायला गेल्यानंतर ते आता कुठल्या नावाने सही करू हा विचार करते. स्वीटी मकरंद या नावाने करू की स्वीटीच्या नावाने, म्हणजे तिच्या मूळ नावाने करू आता विचार करते. तोपर्यंत तिकडे बाबांची एंट्री झाली. मग बाबा आल्यानंतर आईने बिनधास्त तिथे सही केले, कारण बाबा म्हणतात तुमचा बॉडीगार्ड आता आलेला आहे आणि तुम्ही करा सही असं म्हणतात. आणि तोपर्यंत इकडे स्वीटी ना या दोघांकडे बघत राहते नेमकं यांचं काय चाललंय ते. आणि आता बाबा हसतायत आणि आईनं बिनधास्तपणे सही केलेली आहे लगेच. म्हणजे किती धीर आलाय बघा एका माणसाच्या येण्याने सुद्धा, की मी तुझ्या पाठीशी आहे, तू सही कर बिनधास्त असं त्यांनी सांगितलं. आणि मग आई निघून गेली. मग बाबा म्हणतात स्वीटीजवळ येऊन, देखा ना इतर वेळेस ये शेर होती है शेर और सही करने के टाइम पे असं बोलत असतात. तोपर्यंत आई तिकडनं एंट्री घेते आणि हाक मारते, अहो काही काय सांगत बसलाय तिला, जावा हे पत्र समीरला नेऊन द्या जावा असं सांगते. आणि मग त्याच्यानंतर स्वीटीला म्हणते, स्वीटी तुम जाशवंत का फुल लेके आओ हा असं ती एकदम सांगते. आणि म्हणजे विषय बदलून टाकते एकंदरीत, की तिला इथे काही सांगू देत नाही त्यांना. आणि ती आत गेल्यानंतर परत मग स्वीटी विचारते काय झालं, मग काही नाही म्हणते. मग इकडे आत येताना आई विचार करत येत असते की अजून काही राहिलंय का, अजून काही राहिलंय का असं लक्षात ठेवण्यापेक्षा ना मी लिस्टच करते आणि लिहून ठेवते असं म्हणते. आणि तोपर्यंत इकडे ना तो सहीचा कागद रूममधनं उडत उडत इकडे हॉलमध्ये येऊन पोचलाय बरं का. आता आईला डायरी पण सापडत नाही नेहमीची कुठे गेली आहे ती. त्यामुळे आई सोफ्यावर बसतात, पेन तर येते, आता कागद कुठे आहे असं म्हणतात. तोपर्यंत तो कागद जो सही केलेला असतो स्वीटीने तो उडत येऊन त्यांच्या पायात आला असतो. आणि मागची बाजू म्हणजे एक बाजू कोरी असते, ही बाजू कोरीच आहे असं म्हणते. आणि मग आई त्या ह्याच्या कागदावरनं लिहायला चालू करतात. मागे स्वीटी मकरंद किल्लेदार सही आहे, पण त्यांच्याकडे त्या सहीकडे त्यांचं लक्ष नाही आहे. मग सानूचा जाम संपलाय, डाळ आणायला पाहिजे आणि काय काय दूध कमी आण म्हणून सांगायला पाहिजे, अशा बऱ्याच गोष्टी त्यांना आठवतात, त्या तिथे लिहितात. आणि इकडे बघा प्रेक्षकांनो, स्वीटी पण घरात आलेली आहे आणि ती तो कागद शोधते की कुठं गेला असेल कागद. आणि इकडे आईंचं मात्र लिस्ट करणं चालूच आहे. मग स्वीटी इथे मकरंदच्या रूममध्ये येते आणि मकरंदला म्हणते, अरे तुमने वो कागद कहा देखा क्या, कौन सा कागद, क्या ढूंढ रही हो तू, तर सहीचा कागद कुठे आहे तो असं ती म्हणते. मग ती मकरंद म्हणतो, मी तुला सांगितलं होतं ना बचपना करू नको, काही काम करण्याच्या आधी काहीतरी विचार कर, पण नाही तू विचार न करतात सगळ्या गोष्टी करतेस असं म्हणून तो इथे तिच्यावर चिडतो. तर स्वीटी म्हणते, तू थांब बस इथे, मी तो कागद शोधते असं म्हणून ती म्हणते. कागद जर बाहेर मिळाला तर बवाल हो जाएगा असं मकरंदला भीती वाटते, त्यामुळे तो ओरडत असतो तिच्यावर. मग स्वीटी म्हणते, तुम बैठो मैं ढूंढती हूँ, मैं ढूंढ के निकाली हूँ, तुम बैठो मैं ढूंढती हूँ, बोला ना मैंने तुझे, असं ती एकदम त्याला हे करून बोलते. आणि इकडे कागद शोधायला लागते. तर मकरंद आता हिचं कसं होणार असं म्हणून इथे बसलेलं आहे. आता नेमकं काय म्हणजे कागद कुठे जाईल, तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का प्रेक्षकांना. आता स्वीटीनं तर सांगितलं आहे मकरंदला की मी तो कागद शोधून काढते, पण समजा जर तो कुणाच्या हातात लागला कागद तर काय होईल, स्वीटीचं आणि मकरंदचं सत्य उघडकीस येईल की नेमकं काय होईल ते जाणून घेण्यासाठी हा भाग तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा, कारण बराच ट्विस्ट आलेला आहे या भागामध्ये आणि त्याच्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता इकडे आई आलेल्या आहेत आणि फ्रीजवर इथे लिस्ट लावलेली आहे. आणि मग त्या सीमाला सांगतायत, हे बघ मी ना काही लिस्ट केले घरातल्या गोष्टींची आणि उद्या मी जाणार आहे ना, तर तुला काही गडबड व्हायला नको म्हणून मी लिस्ट केली. लिस्ट इथे लावून ठेवते मी, म्हणजे तुझ्यासमोर असेल तर तू तसं आणशील. म्हणजे सानूचा जाम संपलाय आणि काय काय गोष्टी मागवायच्या आहेत त्या सांगतात. म्हणजे भाजी मी एक फ्रीजमध्ये चिरून ठेवली, म्हणजे तुझी उद्या गडबड नाही होणार आणि परवाचं तुला बघावं लागेल. कांदे आणूया का, तर कांदे 1 किलो मागवून ठेव. आणि मूग आहेत, मटकी आणून ठेवावी लागेल असं त्या म्हणतात. आणि तुरीची डाळ पण मागवून ठेव, ह्याच्यात काय आहे बघूया असं म्हणतात ते. असं म्हणजे सगळं चालू असतं त्यांचं आणि सीमाला सगळं सांगत असतं. आणि दूधवाल्यांना दूध कमी द्यायचं सांगून ठेव. मग सीमा म्हणते, आई मी एवढं पण करू शकणार नाही का, मी एवढं करेन, मी तुम्हाला काय वाटलं मला काही एवढं जमणार नाही का. मग त्याच्यानंतर आई म्हणतात, अगं तसं नाही, मला माहिती आहे तुझं असतं घरात लक्ष, पण तुझ्या कामातनं तुला विसरलीस तर म्हणून म्हणजे लिस्ट समोर असलेली बरी असं म्हणून त्या सांगतात. आणि मग त्या आल्या म्हणून निघून जातात. तर इथे लिस्ट जवळ येते सीमा
आणि लिस्ट नुसती लांबनं बघतीये काय काय लिहिलंय ते. नशीब कागद फडफडतोय पण तिचं लक्ष नाही गेलेलं प्रेक्षकांनो. तर इकडे स्वीटी पोचली आहे हॉलमध्ये आता आणि इकडे तिकडे बघत ती कागद कुठे आहे कागद कुठे आहे असं म्हणून तिचा शोध चालूच आहे इथे. आणि आता बघूया कागद मिळते का तिला ते. तोपर्यंत इकडे बाबा सांगतात स्वीटीला की मला जरा असं पाणी आणून देशील का गं. आईला सांगितलं होतं मी लगता है वो भूल गई तुम लेकर आणून दे असं त्या म्हणतात. आणि ते सांगतात आणि म्हणतात की गार पाणी दे हां आणून. तर मग ते म्हणतात की तुझं काही हरवलं आहे का काही प्रॉब्लेम आहे का तुम टेन्शन में लग रही हो कुछ क्या प्रॉब्लेम आहे का. मग स्वीटी म्हणते नाही नाही कुछ प्रॉब्लेम नाही आहे असं ती एकदम बाजू सावरते. आणि इकडे स्वयंपाकघरात येते कारण त्याने थंड पाणी आणायला सांगितलेलं असतं ना. आणि स्वयंपाकघरात येऊन कुठे गेला असेल कागद असं ती विचार करते. आणि आता पाणी तरी नेऊन देऊया असं म्हणून फ्रीज उघडायला जाते. तर फ्रीजवर तिला लिस्ट लावलेली दिसते. मग ती तिथे ती लिस्ट वाचते आणि सहज म्हणून ती कागद असा बघते तर तो कागद तिचा सही केलेलाच असतो बरं का. चला कुणाच्याही हाती न लागता स्वीटीला कागद मिळालाय तो सही केलेला. म्हणजे एक सस्पेन्स अजून आहे की ह्या दोघांचं लग्न झालंय आणि ही नोकरीला नाही गेलेले हे मात्र अजून कळायला वेळ आहे. तोपर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब करून ठेवूया बरं का. तर इथे बघा प्रेक्षकांनो तो स्वीटीला कागद मिळाला. आता तो कागद करायचा काय हा ती इथे विचार करते. आणि कागद तरी मिळालाय मग तिच्या एकदम डोक्यात टिपटते. ती फ्रीजवर बाटली तशीच ठेवते पाण्याची आणि गॅस जवळ येते बरं का प्रेक्षकांनो. आणि गॅस पेटवते आणि तो कागद अक्षरशः गॅसमध्ये टाकते आणि म्हणजे जाळते ती तो कागद. कारण चुरगळा करून नेऊन कुठे जाणार किंवा टाकणार कुठे असं तिला वाटलं असेल. त्यामुळे तिला जे सुचलं आहे त्यावेळी ते तिनं केलं इथे. तर कागद ती जाळते आणि निम्म्याच्या वर इथे कागद जळून गेलेला आहे. तोपर्यंत आता सीमानं तिथे एंट्री घेतली. आता सीमाला काय सांगायचं हा प्रश्न स्वीटीला पडलाय. सीमा विचारते तिला अगं तू काय करतेस तू कागद का जाळतेस इथे अशी का खुळ्यासारखी करतेस तू. आणि आता स्वीटी अशी 2 मिनटं असं म्हणजे घाबरूनच उभी आहे. तर तोपर्यंत ना सीमाला फ्रीज उघडा दिसतोय आणि मग ती फ्रीज जवळ येते आणि म्हणते हे काय तू फ्रीज का इथे उघडा ठेवलायस तुला काही तेवढंसुद्धा कळत नाही का. म्हणून इथे फ्रीज ती असा ढकलते आणि मग त्याच्यानंतर म्हणते इथे माझी लिस्ट लावली होती ती कुठे गेली लिस्ट. तर वो तू कागद जाळलास तो असं सीमाच विचारते तिला. ध्यान काय तुम्हाला तुम ऐसा क्यों कर रही हो. मग इथे स्वीटी आता काय सांगते वो मग ती म्हणते वो क्या कर रही हो तू लिस्ट जाळीस माझी तुझा दिमाग तो ठीक आहे ना. मग त्याच्यानंतर स्वीटी म्हणते की मुझे ना फ्रिज खोल रही थी तो उसे पेपर पे ना कॉकरोच दिखा तो डर के मारे मैंने ना पेपर ही गॅस पे चढा दिया असं म्हणते. मग काय कॉकरोच आणि कुठे आहे कॉकरोच. मग स्वीटी म्हणते पता नाही भाग गया होगा. आणि या दोघींच्या बोलण्यामध्ये तिकडनं आता आई आलेली आहे. आई विचारतात काय झालं. मग सीमा म्हणते अहो आई या मूर्ख मुलीने तुम्ही दिलेल्या लिस्टचा पेपर जाळा. म्हणजे म्हणते काय. तर लगेच सॉरी म्हणते स्वीटी. मी म्हणते सॉरी काय सॉरी मुळात तुला इथे यायची गरजच काय होती. मेहमान हो ना मेहमान की तरह रहो डायरेक्ट हमारे किचन में क्यों घुस रही हो तुम असं ती म्हणते. मग आई म्हणतात अगं जाऊ दे मी तुला दुसरी लिस्ट बनवून देते. मग ते म्हणते जाऊ दे काय जाऊ दे असं विचारते. आणि मग एवढी लहान आहे का ती म्हणजे एवढं झुरळाला घाबरायला. आणि कागद कोण जाळतं येडपटपणाला पण काहीतरी लिमिट असतं. मग सीमाला परत आई म्हणतात की बघ तू आता असं बोलल्याने कागद परत येणार आहे का. नाही तुला म्हटलं ना तुला मी दुसरी लिस्ट बनवून देते म्हणून. तर इकडे सीमा चिडून निघून जाते तोंडाकडे बघून तिच्या स्वीटीकडे. आणि मग स्वीटी गेल्यानंतर म्हणजे सीमा गेल्यानंतर तुम काळजी मत करो मैं फिर से लिखते. मग ती म्हणते आप टेन्शन मत लो आपको लिखने की ज़रूरत नहीं है. मग ती म्हणते कोण लिखेगा. मग त्याच्यानंतर स्वीटी इथे लिहायला बसते बरं का. मग फरसाण आणणे बाणातला न लिहायचा असं ती सांगते. मग ती म्हणते फरसाण हाँ वो तो शेव वगैरे होता है ना वो समीर को अच्छा लगता है वो चाय के साथ खाता है वो असं ती म्हणते. आणि मग एकदा आई हसतात. आणि मग त्याच्यानंतर लसूण परत न मोठा लिहायचं असं त्या सांगतात. लसूण अर्धा किलो. मग म्हणतात काय सुंदर अक्षर आहे तुझं एकदम मोती के दाणे के जैसा. मग त्या सीमाला बोलतात अगं सीमा बघ ना हिचं काय अक्षर सुंदर आहे बघ. मग सीमासुद्धा येते बरं का अक्षर बघायला म्हणजे खूप छान अक्षर आहे असं ती म्हणते. मग म्हणते थँक्यू. मग त्याच्यानंतर सीमा पण अक्षर बघते अगदी. आणि मग सीमा आहे ती टोमणा मारल्याशिवाय कशी राहील. मग ती म्हणते नुसतं अक्षर सुंदर असून काय उपयोग डोक्यात कांदे बटाटे भरलेत असं म्हटल्यानंतर आई म्हणतात सीमा. मग त्याच्यानंतर सीमा निघून जाते. आणि मग परत आई आपलं कौतुक करतात अक्षराचं तुम्हाला अक्षर छान आहे खरंच खूप छान आहे तुम लिखो अच्छा आहे खूप सुंदर अक्षर आहे तुम्हाला असं म्हणतात. मग ती थँक्यू आंटी असं म्हणते. आणि इकडे आईंची पॅकिंग चालू आहे साड्या बिड्या काढून ठेवल्या आहेत बॅगमध्ये. मग बाबा येतात म्हणतात झाली का तयारी.
आणि हे काय माझे कपडे कुठे आहेत असं ते विचारतात. आई बोलतच नाही त्यांच्याशी. मग त्या म्हणतात सगळ्या तुझ्याच साड्या भरून ठेवल्यास, ढीगभर साड्या भरशील, तुम्ही बायका पण ना अशा असताना असं म्हणते. आणि मग बॅग पूर्ण आई ते बंद करतात बरं का मुद्दामून ती. मग काय झालं, तू कुठे एकटीच चालली आहेस काय बोरतळला असं ते म्हणतात. माझे पण कपडे घे ना. मग आई म्हणतात भरा तुमचे तुम्हीच. मग आई म्हणतात शुभा मला सांग नक्की काय झालं आहे. मग आई म्हणतात मी शेर आहे नाही का, काहीतरी पांचट चोक करतात पोरीबाळींसमोर. मग नाही ते नाही, तुझ्या सईचं दडपण येऊ नये म्हणून. मग आई म्हणतात मला सईचं दडपण येतं ही गोष्ट विनोद करण्यासारखी आहे का. मग बाबा म्हणतात मी कुणाला काही सांगितलं का. मग आई म्हणतात मी दटावलं म्हणून, नाही तर तुम्ही सांगितलं होतं. मग बाबा तिला नाही कळलं काही, कशाला उगाच वैतागतेस असं म्हणतात. आणि त्याच्यानंतर मग आई ते कपडे म्हणजे टॉवेल वगैरे सगळं भरतात. आणि मग त्याच्यानंतर इथे सीमाची काय चिडचिड झाली होती असं बाबा विचारतात. मग म्हणते आई तिची पण दमछाक होते, संसार घर ऑफिसच्या जबाबदाऱ्या, त्यात पदरात एक लहान मुलगी, सोपं असतं काय सगळं असं विचारतात. म्हणजे आपण मितूचं पण बघतो ना, नशिबाने मितू तशीच सीमा, तिला जरा मदत व्हावी म्हणून सगळ्या कामांची लिस्ट केली आणि दिली होती तिला, तर स्वीटीच्या हातून ती जळाली म्हणून चिडचिड झाली सीमाची. मग त्याच्यात बाबा म्हणतात अगं पण तू नाही का सांभाळ सगळं. मग ती म्हणते अहो पण मी जॉब करत होते का, आजकालच्या मुलींचं तसं नाही आहे. जसं माझ्या मुलीबद्दल मला कोणी बोलायला आवडत नाही तसं माझ्या सुनेबद्दल पण कोणी ऐकून घेणार नाही मी. अशी सासू सगळ्या सुनांना मिळो असं बाबा इथे हात जोडून देवाकडे प्रार्थना करतात. अगदी माझ्या मनातली प्रार्थना केली हा त्यांनी. मग त्या म्हणतात झालीस ना शांत, सही करायच्या वेळी माझ्या बाजूला येऊन नुसतं उभं राहायचं एवढंसुद्धा कळलं नाही काय तुम्हाला इतके वर्षात. मग त्यांच्यात अगं पण ती कुरिअरवर सही करायची होती, आंतरराष्ट्रीय करारावर सही करण्यासारखी एवढी दडपण घ्यायचं काही कारण होतं का. मग आई म्हणतात तुमच्याशी बोलणारच ना काही अर्थ नाही आहे. मग बाबा म्हणतात आलं नेहमीचं वाक्य आलं. मग मला सांग आता मी काय करावं अशी तुझी इच्छा आहे. मग ते म्हणतात माझी ही गोष्ट कधीच कुणाला सांगू नका. मग बाबा म्हणतात नाही सांगणार, कधीच सांगणार नाही, आजपर्यंत सांगितली नाही, इथून पुढे सुद्धा कुणाला सांगणार नाही. झालं समाधान. मग आई ते जरा असं हसतात बरं का, द्या तुमचे कपडे भरते मी. मग ते म्हणतात धन्यवाद राणी सरकार असं म्हटल्यानंतर आई खुश होतात. बायले हसलोस की बरं दिसतंस ग. मग आई म्हणतात ठीक आहे द्या आता कपडे, आलीस ओतलंच पाणी मूडवर, देतोय असं म्हणतात. आणि बाबा कपडे असे आणून देतात सगळे आईच्या हातात. आणि आई मग ते कपडे बॅगमध्ये भरतात. किती गोड दाखवलेत नाही दोघं जण, असं प्रेम शेवटपर्यंत सगळ्यांना मिळू देत हा बरं का प्रेक्षकांना. आणि आता सगळी जेवायला येऊन बसलेत तर आपली सानू बाळ इथे रुसून बसली बरं का. आजोबा म्हणतात चला जेवायला चला. मग सानू म्हणते मी तुमच्याशी कट्टी आहे. मग आई सांगायला जातात की अहो आपण, मग तरी पण आजोबा आहेत ते. मग कशाशी कट्टी आहे, आता आजोबा नसणार ना तुझ्याबरोबर रेस खेळायला. मग आई येतात अहो. आणि मग ते म्हणतात काय झालं हिचं, असं काय झालं आहे का गं. नाही मग आई खोण्याने सांगतात आपण जाणार आहे ना उद्या म्हणून रडत होती ती. का गं रडत होतीस. मग परत ते विचारतात तिला आणि आई डोक्याला हट्ट तिकडे जातात. तर इकडे आता समीर पण जेवायला वगैरे आला आहे. तेवढ्यात आता सीमा येऊन उठून उभी राहिली आहे आणि म्हणते सानू मी तुला सांगितलं आहे ना मोठ्यांच्या गोष्टीत असं बोलायचं नाही म्हणून, असं व्यवस्थित म्हणजे असं बोलायचं नाही म्हणून, त्यांना जाणार आहेत ना. मग असू दे त्याला त्रास होणार त्याला असं म्हटल्यानंतर लगेच म्हणते नाही बाबा तुमचा डिसिजन अगदी योग्यच आहे. सानू अजून लहान आहे ना, तिला कुठे काय समजतं, आणि तुम्ही जर तिला विचारून डिसिजन घ्याल ना ती डोक्यावर नाचेल ती तुमच्या असं म्हणते. तेव्हा तुम्ही उद्या जायचं म्हणजे हिला ही घालवायचंच आहे ना हिला. आणि इकडे समीर पण बघतोय. मग त्याच्यानंतर मी काय म्हणते मकरंद आणि स्वीटीला पण घेऊन जा ना. मग लगेच मकरंद म्हणतो नाही माझं ऑफिसचं काम आहे, मला उद्या पुण्याला जायचं आहे. आणि मग तो म्हणतो की लेकिन स्वीटी तुम अगर जा सकती हो यांच्या सकत तो तुम चले जाओ असं तो म्हणतो. आणि मग स्वीटी खुश होते सच मैं जाऊ असं ते एकदम विचारते. मग काही म्हणतो हरकत नाही अगं पण समीरला ती जेवायला बसवते आणि वाढले ना पण बस आणि हिचा इंटरव्ह्यू आहे त्याचं काय. स्वीटी म्हणते वो पोस्टपोन हो गया. आता इकडे हिचे डोळे बघा कसे झालेत सीमाचे. आणि सीमानंतर समीरसुद्धा विचारात पडलाय बरं का, ह्यांचं नेमकं काहीतरी चालू आहे असं म्हणून. मग आई म्हणतात खरं तर नाही आहे हरकत, लेकिन आंटी आप दोनों को दिक्कत ना हो तो ही मुझे कोई प्रॉब्लेम नाही आहे. आता इकडे ही दोघं पण जाणार म्हटलं सीमा खुश झाली आहे बरं का. दिक्कत काही नाही, तू तर आमच्या गावाला चर्ग प्रेमात पडशील. काय ती झाडी, काय तो डोंगर, काय ती हवा,
ऐकी सानू असं म्हणतात. मग सानूला पण सगळे बरवतात इथे बरं का. सीमा येऊन बसली आहे आणि तोपर्यंत आता सीमाचा फोन वाजला आहे आणि फोन आला आहे घमंडेचा, त्या म्हणजे PAचा फोन आला आहे. समीर बघतोय आडून. मग ती म्हणते की नाही कामाचा आहे हा, घ्यावा लागेल फोन असं म्हणते. आणि मग कोण येते का बघत ती फोन घ्यायला येते आतमध्ये आणि घमंडेंशी ती बोलायला चालू करते. मग उद्या आमची माणसं येणार होती मोजणी करायला, तर तुम्ही तयार आहात ना असं ते परत विचारतात. मग ती म्हणते की चालेल ठीक आहे, पण किती वेळ लागेल काही सांगू शकेल का, वेळ किती लागेल. मग ते म्हणतात ते असं म्हणजे तिथल्या जागेवरून आपण बघू शकतो. मग तुम्ही तर जागा पाहिजे की असं सीमा विचारते. मग ती म्हणते हो पण जागा आम्ही पाहिली आहे, पण काय वेळेला झाडं असतात, कॉर्नर रिचेबल नसतात, बाउंड्रीज असतात काय. मग सीमा म्हणते चालेल जितक्या लवकर होईल ना तितक्या लवकर होऊन जाऊ देत. मग घमंडे म्हणतात आम्ही असं फिक्स टायमिंग काही सांगू शकत नाही, 4 तास लागतो म्हणून सांगेल पण जास्त वेळ लागू शकतो असं होऊ शकतं. मग ती म्हणते माझं वर्क फ्रॉम होम चालू असतं त्यामुळे. मग ती म्हणते की नाही काही टेन्शन घेऊ नका, आमची नेहमीची माणसं आहेत ती आणि त्यांचं येऊन नेहमीचं काम करायला लागतील ते. मग ती म्हणते की ठीक आहे सकाळी लवकरात लवकर पाठवून द्या असं म्हणते. आणि मग त्याच्यानंतर घरची माणसं कॉपरेटिव्ह असतील तर सगळं नीट होईल असं ते म्हणतात. आणि आता सीमा खुश झाली आहे, डोंट वरी. आणि आता उद्याचा प्लॅन नक्की झाला आहे. तर इकडे सकाळची सुरुवात झाली म्हणजे नवीन दिवस उजाडला इथे. सार्थक बंगला असा दिसतोय बरं का. आणि आता सगळ्यात मोठी मजा आहे बरं का प्रेक्षकांनो. तर इकडे समीर असा बसलाय तर सीमा म्हणते तू बसलायस का, जा ना तुला ऑफिसलाच जायचं आहे ना, उठ 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 असं म्हणते. मग समीर म्हणतो नाही जायचं आहे मला, मी आज वर्क फ्रॉम होम घेतलं आहे. मग ती म्हणते काय माझ्या सगळ्या सेटिंगवर पाणी. मग ती म्हणते मग का. मग तो म्हणतो मी विचार केला तू घरी असणार, सानू येणार, सानू तुला त्रास देईल, मी आहे ना मी तिची काळजी घेईन. मग ते म्हणते कमाल आहे तुझे एवढं सगळं सेटिंग केलं होतं. सेटिंग मग ते म्हणतो ऑफिसमध्ये. आणि मग त्याच्यानंतर तो म्हणतो की आज मी बायकोला माझ्या हातचा रेड सॉस विथ पास्ता करून घालतो आवडीचा असं म्हणून तो उठून जात असतो. आणि ती म्हणते की आता तू उगीच रोमॅन्टिक वेगळं व्हायचं हे करू नका, तू जा बघू ऑफिसला, तुला त्या हडपसरच्या फॅक्टरीला तुला व्हिजिट द्यायची होती ना, तू जा ना तिथे असं म्हणून ती हाकलवायचा प्रयत्न करत असते. तर तो म्हणते नाही त्याला खूप वेळ लागेल, फोन करून अपॉइंटमेंट घ्यावी लागेल, ते खूप मोठी प्रोसिजर आहे ती. आणि मग ते म्हणते घे ना तेवढंच त्या तुमच्या साहेबांना आनंद होईल तू स्वतःहून फोन केलायस असं म्हणून. मग हे सगळं बोलणं चालू असताना समीर म्हणतो मला माहिती आहे तुझं काय चाललंय ते. आत्ता सीमाला शॉक बसलाय आणि याच्यावरच एपिसोड संपवलाय बरं का. सस्पेन्स इज म्हणजे बाकी आहे अजून आणि उद्या काय होणार आहे आपण बघूया. इंटरेस्टिंग आहे बरं का उद्याचा भागसुद्धा. कारण इथे ते कोकणात गेलेत तर कोकणात वादळ झालंय. वादळ झाल्यामुळे घरावर झाड पडलंय आणि ते झाड पडलेलं बघून इकडे बाबांना धक्का बसलाय. त्यामुळे आता म्हणजे ते तिथे राहू शकणार नाही आहे तसं काहीतरी झालेलं आहे. त्यामुळे त्यांची गाडी इथे वापस रिटर्न मुंबईला आलेली आहे. आणि आता शॉक व्हायची पाळी सीमाची आहे कारण ते मोजणी करणारी माणसं आणि इकडे बाबा आई सगळेच आता समोरासमोर आलेत. आणि तुमचं घर विकणार आहात ना तुम्ही असं त्या मोजणी करणाऱ्या माणसाने सांगितलंय. नेमकं काय काय घडणार आहे उद्याच्या भागामध्ये, कसं सगळ्यांच्या समोर सीमाचं सत्य येणार आहे ते जाणून घेण्यासाठी तुम्ही चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून ठेवा आणि हो कमेंट करायला सुद्धा विसरू नका.